स्टँडर्ड 9th चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 आपण गेल्या ताशी केला. चॅप्टर नंबर 3 सुरू केलेला होता आणि लास्ट पॉईंट आपला होता कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स. व्हेन वी से दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर, वी नो दॅट व्हेन two triangles overlap to each other, then these two triangles are said to be congruent to each other. Suppose here two triangles are given, and if two triangles are overlapped to each other exactly, then these two triangles are said to be congruent to each other. पहा, हे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. हे दोन ट्रायंगल्स आपण जेव्हा एकमेकावर ठेवले असता तंतोतंत जुळतात. म्हणजे हा पहिला ट्रायंगल हा या पहिल्या ट्रायंगलवरती हा दुसरा ट्रायंगल ठेवल्यानंतर याच्या करस्पॉन्डिंग साईड जे असतात यांची लांबी बरोबर या ठिकाणी समान आहे. ही साईड घेतली तर ही सुद्धा बरोबर दोन्ही ट्रायंगलच्या इक्वल आहेत. आणि थर्ड साईड जी आहे ती ही आहे. हा एक मुद्दा. देन देअर अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हा पहिला ट्रायंगल जो आहे या पहिल्या ट्रायंगलचा हा अँगल हा दुसऱ्या ट्रायंगलच्या या अँगलवरती ठेवला असता बरोबर हे दोन्ही अँगल जे आहेत ते तंतोतंत जुळत आहेत. त्यानंतर पहा इकडे हे दोन्ही अँगलसुद्धा इथे आपल्याला असं दिसून येते समान मापाचे आहेत. इकडे हा अँगल जो आहे तो सुद्धा समान मापाचे आहेत. म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असण्यासाठी पहा 1, 2 आणि 3 एका ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सशी ह्या कॉन्ग्रुएंट असतील. इथे आपल्या लक्षात येईल पहा हे दोन्ही ट्रायंगल्स आहेत. ही साईड इक्वल आहे. ही साईड आणि शेवटची तिसरी बाजू ही जी आहे ती पहिल्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सशी अनुक्रमे कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. आणि हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर पहा हा थर्ड अँगल जो आहे सेकंड अँगल आहे हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. आणि हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे 3 अँगल्स आणि 3 साइड्स. या जेव्हा फॉर ए गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ एनी टू ट्रायंगल्स इफ 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू 3 साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आता करस्पॉन्डिंग याचा अर्थ काय पहा की हा अँगल आहे तो या अँगलशीच कॉन्ग्रुएंट असणार आहे. हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल आणि हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. तेव्हा याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो. किंवा करस्पॉन्डिंग साईड्स ही बाजू या बाजूवर ठेवली तरच तंतोतंत जुळेल. ही बाजू आहे ती या बाजूवर ठेवली तंतोतंत जुळेल. ही साईड आहे ती या साईडवर ठेवली असता तंतोतंत जुळेल. याच्या व्यतिरिक्त पहा की अशा पद्धतीने आपण ठेवले असता तंतोतंत हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकाला जुळतात. पण याच्या व्यतिरिक्त आपण जर ठेवण्याचा प्रयत्न जर केला, आता ही साईड जी आहे ती याच्यावर ठेवली तर काय होतं आहे पहा कसली आकृती तयार होते. ही वेगळीच काहीतरी आकृती तयार होते. म्हणून ह्या करस्पॉन्डिंग साईड्स असं म्हणता येणार नाही. करस्पॉन्डिंग साईड होण्यासाठी एका ट्रायंगलमधल्या ह्या तिन्ही साईड्स जर आपण घेतल्या ही साईड यालाच जुळेल, ही साईड याला आणि तिसरी राहिलेली ही या ट्रायंगलला. या 6 बाबीपैकी म्हणजे 3 अँगल्स अँड 3 साईड्स जर एका विशिष्ट प्रकारे 3 एकत्र आल्या तर हे दोन ट्रायंगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट होऊ शकतात. आता या विशिष्ट प्रकार कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे आणि त्यालाच आपण टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या असं म्हणणार आहे. पहा आता पहिली टेस्ट पाहणार आहोत. इन करस्पॉन्डन्स ऑफ इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल टू 2 अँगल्स ऑफ ट्रायंगल PQR अँड द sides included by the respective pairs of angles are also equal, then the two triangles are congruent. आता आपण अशी दुसरी पेअर घेणार आहे पहा की ते दोन्ही ट्रायंगल्स काय झाले पाहिजेत कॉन्ग्रुएंट झाले पाहिजेत आणि त्यातल्या 3 साइड्स
आणि दोन अँगल्स म्हणजे टेस्ट जी आहे ही पहा इथे हे दोन ट्रायंगल्स मी घेतले ते. आता हे दोन ट्रायंगल्स घेतल्यानंतर पहा आपल्याला असं दिसून येतं आहे पहा की इथे हा अँगल आहे तो आपल्याला काय होईल, दुसरा रंग घेऊया आपण यामध्ये. इथे हे दोन ट्रायंगल्स घेतले पहा. या दोन ट्रायंगल्समध्ये घेतल्यानंतर आपल्याला निदर्शनास येईल की यातला हा अँगल जो आहे, हे दोन्ही ट्रायंगल्स मी असे ठेवतो आता की हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट, त्यानंतर हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे आणि त्या दोन्ही अँगल्समधली ही साईड जी आहे ती या साईडशी कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे आता पहा हे दोन अँगल्स आणि ही मधली साईड्स याला असं म्हटलं जातं टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड. म्हणजे इन्क्लुडेड याचा अर्थ त्या दोन्ही अँगलमधली साईड. आता हा ट्रायंगल उचलून आपण याच्यावरती ठेवूया. इथं आपल्याला असं दिसून येते पहा की हा जो अँगल आहे तो दुसरा ट्रायंगल जो घेतला आहे त्याच्याशी या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे आणि हा पहिला अँगल आहे तो ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे तंतोतंत जुळतात. आणि इथं आपल्याला असं दिसून येतं पहा की ह्या दोन्ही साईडसुद्धा काय आहेत, इक्वल आहेत. आणि असं ज्या वेळेला असेल टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू टू अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साईड, देन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर बाय द टेस्ट ऑफ. हा अँगल आहे म्हणून ए, साईड आहे म्हणून एस आणि परत अँगल साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून पहिली टेस्ट जी आपली आहे ती आहे ती ASA म्हणजे अँगल साईड अँगल. For given one-to-one correspondence, if two angles of triangle ABC are equal to the two angles of triangle PQR and their included respective pairs of angle side is congruent to another triangle, then the triangles are congruent to each other by the test of ASA test. म्हणजे एका ट्रायंगलमधले हे दोन्ही अँगल्स या दुसऱ्या ट्रायंगलमधल्या दोन्ही अँगल्सची आणि त्या दोन्ही अँगलमधली साईड ही दुसऱ्या ट्रायंगलमधल्या दोन्ही अँगलच्या साईडशी कॉन्ग्रुएंट असते, तेव्हा ते दोन ट्रायंगल्स ASA टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतात. आता आपल्याला दुसरी टेस्ट बघायची आहे ती म्हणजे हे दोन ट्रायंगल दिसतात पहा ABC या ठिकाणी आणि दुसरा ट्रायंगल PQR दिसतोय. त्यातली AB ही साईड PQला कॉन्ग्रुएंट आहे, सारखी खूण दिल्या. B हा अँगल QC कॉन्ग्रुएंट आहे, त्यानंतर BC ही साईड या QRशी कॉन्ग्रुएंट आहे. हे असं आपल्याला दिसत आहे. मग मी दुसरी पेअर या ठिकाणी घेतो आहे. आता हा ट्रायंगल हा घेतला पहा, इथे असा ट्रायंगल घेतला आणि दुसरा ट्रायंगलसुद्धा असा घेतला तर आपल्याला दिसून येईल पहा की हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट किंवा ही साईड जी आहे ती याला कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे आणि ही साईड, म्हणून इथं आपल्याला दिसतं आहे पहा की साईड आहे, अँगल आहे, साईड. तसंच जर ही साईड आता कॉन्ग्रुएंट आहे म्हणून मी या पहिल्या ट्रायंगलवरती ठेवली आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हा अँगल आणि ही साईड म्हणजे ही साईड, अँगल आणि परत ही साईड आहे, म्हणून SAS टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. पहिली टेस्ट बघितली आपण ASA म्हणजे अँगल साईड अँगल. दुसरी टेस्ट बघितली SAS म्हणजेच साईड अँगल साईड. या टेस्टनुसारसुद्धा जेव्हा हे तीन बाबी जर एका विशिष्ट प्रकारे एकत्र आल्या तर ते दोन त्रिकोण हे एकरूप असतात. हे याच्यावरून आपल्याला निदर्शनास येत आहे. आता पुढचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे SSS टेस्ट म्हणजे काय. फॉर ए गिवन वन-to-one correspondence between the vertices of any two triangles, if three sides of one triangle are congruent to three sides of another triangle, then the triangles are congruent to each other by the test of SS test. आता या फिगरमध्ये आपल्याला जर बघितलं इथे तर हे दोन्ही ट्रायंगल्स आहेत. ह्याची ही साईड आहे ती या साईडला कॉन्ग्रुएंट आहे, ही साईड आहे ती या साईडला कॉन्ग्रुएंट आहे आणि थर्ड साईड ह्या साईडला. म्हणून हे दोन ट्रायंगल्स जेव्हा SS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एका त्रिकोणातल्या तिन्ही बाजू या दुसऱ्या त्रिकोणातील तिन्ही बाजूशी कॉन्ग्रुएंट असतात. तंतोतंत एका ट्रायंगलच्या या तिन्ही साईड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडशी ह्या कॉन्ग्रुएंट आहेत, तेव्हा ते दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टनुसार SSS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतील. आणि फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे किंवा टेस्ट बघायची आहे. इफ इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR अँगल B अँड अँगल Q आर राईट अँगल्स. पहा हा ट्रायंगल ABC दिसतो आहे, त्यातला B अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. ट्रायंगल PQR मधला अँगल Q हा 90 डिग्री आहे. त्याची एक साईड ही
दुसऱ्या पी क्यू आरच्या पी क्यूशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे इथली ए बी ही साईड या पी क्यूला कॉन्ग्रुएंट आहे. अँगल बी हा 90 आहे, अँगल क्यू 90 आहे. म्हणजे अँगल बी हा अँगल क्यूशी कॉन्ग्रुएंट होतो आणि त्याचा हायपोटेन्यूस हा आहे. हायपोटेन्यूस मीन्स कर्ण आपण म्हणतो. द साईड अपोजिट टू 90 डिग्री इज सेड टू बी हायपोटेन्यूस. या ट्रायंगलमध्ये सुद्धा तसंच आहे. ही साईड ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, हा राईट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर हा हायपोटेन्यूस ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. मग पहा की फॉर गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ एनी टू ट्रायंगल्स इफ इन अ राईट अँगल असं घ्यावं लागेल की काटकोन त्रिकोणा जेव्हा एका त्रिकोणाचा एक बाजू आणि कर्ण दुसऱ्या त्रिकोणाची एक बाजू आणि कर्ण यांच्याशी कॉन्ग्रुएंट असते तेव्हा ते दोन ट्रायंगल्स हे हायपोटेन्यूस साईड म्हणजे ही टेस्ट कोणती येणार आहे? हायपोटेन्यूस साईड टेस्ट असं म्हटलं जाईल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड हायपोटेन्यूस साईड टेस्ट. या पद्धतीनं ह्या 4 टेस्ट ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावरती उदाहरण विचारले जातात. ASA एवढ्याच अक्षरावरून लक्षात ठेवायचं आहे की हा अँगल आहे, साईड आहे आणि अँगल म्हणजे हे दोन ट्रायंगल ASA टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असणार आहेत. इथे SAS म्हणजे साईड अँगल S, ते साईड अँगल आणि परत साईड म्हणजेच हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतील. आणि थर्ड प्रॉपर्टी SSS म्हणजेच एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण साईड 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 या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे पहा की हे दोन्ही त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि या राईट अँगल ट्रायंगलमधले एक बाजू दुसऱ्या राईट अँगलच्या एका बाजूशी आणि एक कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या एका कर्णाशी एकरूप असतो तेव्हा ते दोन त्रिकोण हे कर्णभुजा कसोटी हायपोटेन्यूस साईड म्हणजेच कर्णभुजा. आता थोडक्यात आपण हे इंग्रजीतून पाहणार आहोत. ASA म्हणजेच फॉर गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ एनी टू ट्रायंगल्स इफ टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल अँड देअर इन्क्लुडेड साईड इज कॉन्ग्रुएंट टू टू अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साईड then the triangles are congruent to each other by the test of ASA test. The second property SAS means for given 1-to-1 correspondence between the vertices of any two triangles if two sides and their included angle of one triangle are congruent to two sides and their included angle of another triangle then the triangles are congruent to each other by the test of SAS म्हणजे side angle side. आणि थर्ड टेस्ट जे आहे ते SS टेस्ट म्हणजे बाजू बाजू बाजू. फॉर गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ एनी टू ट्रायंगल्स इफ 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू 3 साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल देन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर बाय द टेस्ट ऑफ SS टेस्ट. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी टेस्ट जी आहे ती हायपोटेन्यूस साईड मीन्स इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ वन साइड ऑफ ए ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू another triangle of one side and the hypotenuse of first triangle is congruent to hypotenuse of second triangle then the triangles are congruent to each other by the test of hypotenuse side test. या चारही टेस्ट जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत, लिहून काढायचे आहेत कारण यावरती आधारित तुम्हाला फक्त अशी आकृती देतात आणि हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहेत हे विचारलं जातं. मग ह्यामध्ये पहा ही साईड आहे, ही साईड आहे, ही साईड आहे, ही साईड आणि थर्ड साईड हे आहे म्हणजेच तिन्ही पण साईड आहेत म्हणून SS टेस्ट असं म्हटलं जाईल. इथे पाहिलं तर तुम्हाला ही साईड आणि ही साईड दिसते आणि त्याच्यामधला अँगल आहे म्हणजे SAS. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच दिसतंय SAS म्हणजेच ही टेस्ट जी आहे ती SAS. अशी कुठलीही फिगर दिली तर तुम्हाला या ठिकाणी सहज या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे की कुठल्या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. तुम्ही सर्वांनी ह्या टेस्ट आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. धन्यवाद.